असताना इतक्या वर्षात पुस्तक वाचवले आणि आता तोला मोलाच्या कार्यक्रमाला जाऊ. तोला मोलाच्या समाजापेक्षा तोड मोल मोठं झालं का तुमचं? या समाजाने तुम्हाला त्या पदावर बसून दिले, या समाजामुळे मान आहे तुम्हाला. आणि त्याच्या काळ ज्यांशी तर तुम्ही प्रमाणपत्र बोलायचे मराठी चांगलं आणि तो प्रमाणपत्र कुणतीच आम्हाला तिकडे दाखायचं खूप खाशे म्हणजे एवढा मंगळवारला म्हणजे आला किती होती चांगलं पांढरा गुलाबजामुन साहेब आमंत्रण पांढरा आपला काळा असतो त्यांना पांढरा इकडं आला आहे तो ईडब्ल्यू खूप छान आहे हो. त्यांना खूप खाली स्तर आला. शेअर मार्केट घसरलं. शेअर मार्केट नाव सांगायचं असल्या शेअरला भेटी देत आणि असं फोटो सांगत येत ते तो म्हणते मला काहीच कळत नाही. आपले जा नाही कळत ना तू कुठं होता ना आता बोल माऊली कुठं गेला विनोद भाई कुठे गेले तो गडबड साहेब समाजाने मान नाही दिला तुम्हाला 45 वर्षी समाज म्हणजे आत्मा उभा नाही राहिला प्रत्येक जागेवर दिलं समाजाला थोडं थोडं नाही मुली मुली सत्संग केली आम्ही मुली मुली पाण्यात तिथं गेलो आणि या 2 वेळा मुली मुली जातो इतकं 100% सगळं बरोबर नागाला थोडा वेळ आला नागालँडमध्ये इकडून बरोबर इकडून झाडं नुसतं त्यात माहिती पाहिजे फक्त समोरून चहाच्या माझ्याकडे बघायचं आसामवरती बहुताची छाने बेटा तुमच्याकडे दुकान आणणार लावून तुला बाहेर तो असा देवाला उठून ना तुला सुचून नाही जाणार फक्त मला शांत करेल काम करून द्या मला समाजात लय बोलायचं मला जायचं मला शांत डोक्याने काम करून द्या ते व्हायरल केलं का जमत नाही तुम्हाला येऊन सांगणार म्हणतो काय त्याच्यात सांगत येऊ ते मी काय बसणार नाही हो ते बसलं का असं इमानदार होता इमानदार काही इमानदार काय गरीबाचे करून धक्का काढतो तुम्ही आणि चिखलात माझ्या बसणारे लोक आहे मानपान नाही मिळणार तुम्हाला तर नाही येत गेले ना काही कुठून जेव्हा मान पडतो कुठून गाड्यावर आम्हाला कसं लोकांच्या गाड्या आम्ही लोकांकडे लोक का आम्ही चिखलात भरलेले गरीबाचे माय बाबा नको आहेत का तुम्हाला वाशित बांधता तुम्ही 50 रुपयाचा 5,000 रुपयाचा आणणारा सिलेंडर मारता म्हणून तज्ञ झाला तुम्ही आमच्या गरीबात किचनात भिजलेल्या माझ्या मायबापाला कपडे घातलेल्या मायबापाला चपला घातलेल्या मायबापाला त्याच्या शेजारी मांडलेला दुकान झाले ना तुम्ही त्याचं तुमचंच दुकान आम्हाला शिकवणार बुद्धी लोकांचा गरीबांच्या लेकराला बुद्धी दिलेल्या लोकांचा फायदा झाला पाहिजे तर ते ज्ञान बुद्धी दिली आमच्याकडे गैरसमज पसरून मोकळ्या व्हा तुमचा बायोडाटा काढला तर कोणाच्या कोणाच्या पक्षाचे येते कोणत्या कोणत्या तरी नेतेच येते माझ्या तुमच्याकडून भाऊ म्हणून या तज्ञाचे अभ्यासकाला सगळ्यांना विनंती म्हणजे सगळे शब्द मागा घेतो पण तुमच्या ज्ञानाने माझ्या गरीबाला होत्या मग माझ्या गरीबाच्या लोकांना सांगा काय काय झालं कुठं काय काय बदल करायला तिथं बसून कुठं सांगतो कोणी येत नाही अगोदर त्या दिवशी 12 वाजता सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत 24 घंट्यात म्हणून परदेशात सुद्धा येऊ शकतो तिथं नाही येत काही घडलं अभ्यासाचा
ज्या जगाला इतकी अभ्यास केला शपथ मला पाहिजे तिथे इतकी अभ्यास केली मराठी कुणी म्हणतं मी अभ्यास केला एवढं मोठं करतो बरं टपून ते टपून पुस्तक ते पुस्तक भरायला 2 माणसं इतकी अभ्यास नुसते काळ करून आणले त्याची काय पाहिजे कुणाचं ऐकायचं तिकडून यायचं नाही तर कोण सांगायचं कोण ऐकायचं तिथं मर ना येणं त्या टायमाला ते सांग काय मी काय लोकांच्या गोष्टी घेत करू पुन्हा लोक पाहणार मला हे समाज चुकला तरी पुढे जायचं तुमचंही पोरग माझा पुढे कुठेतरी चुकत असत दुसरे काय करीत नाही काय मग ते हातच सोडायचं पाण्याचं नाव लागायचं कसे झाले सोडायचं कमायला आपण आपल्याला खूप वरण्याचं सांगा खूप नुसतं आरक्षण नाहीये आरक्षण आपण पोरं सुशिक्षित होते काही नोकऱ्याला लागतात काही व्यवसायाला प्रत्येक पोरं आपल्या टॉपच्या व्यवसायाला लागल्या पाहिजे व्यवसाय टाकला समाजात भरपूर लोक आहेत आपले कळते करायचं आई गोष्टी तुला कर्ज देतो कर्ज नवीन प्रॉब्लेम आहे का पोरगाचे नाव सांगून गेला देणार नाही सांगतो माझ्याकडेच बघितली लोक कोळा मला घ्यायचा मला कसं मंडळाचं चांगल्या चांगल्या प्रॉपर्टी मला त्याच्या पाठीमागं काय श्रेय काय माहिती चांगली प्रॉपर्टी गेल्यावर गेली प्रॉपर्टी घ्यायला म्हणजे त्याचं तर पोराड त्याच्यापेक्षा ना कुणाचं कर्ज नको कर्ज नको मग आपण डोक्यात ठेवलं पाहिजे ते आपलं डोकं आहे आपल्या शरीरावर गरीब मराठ्यांनी आपल्याच बुद्धीनं चालायचं दुसऱ्याच्या बुद्धीनं चालायचंच नाही मला हातात येऊन सांगितलं असं करा मला जे समाजात शिकायचं वाटतं तेच येतं त्या दिवशी समाज मला म्हणतो नको तुम्हाला 100% घेतो आपल्या नाही करणार बरंच असं समाज विचार येऊ नको म्हणलं तरी लंडासारखं नाही करायचं समाजाच्या पोरं व्यवसाय करायचे दर वर्षाला 4-5 हजार पोरं तरी व्यवसाय लागले पाहिजे समाज जर आला पाहिजे आपल्याला माहिती त्याला बाबा एखाद्या पोराला 5 लाख रुपये धंद्याला द्या तुम्ही कसला धंदा उभा 10 लाख द्या कसला धंदा उभा एवढ्या टेन्शन का त्याला 5 लाखाचं कर्ज दिलं चला ते कर्ज करायचं ते याद भरायचं धंद्याचं खोलीचं भाडं भरायचं बायको गोवा फिरायला न्यायचं त्या पैशात खायचं काय गेलं दुकान बोलून द्यायचं कर्ज बाजूला त्या पैसा तो पडला तुम्ही अशा गोष्टी त्या समाजाला कुणाच्या मागणी द्यावा लागला आणायला नका त्याला
त्यांचा संसार सुखी होणार, तुमच्या आनंद सुखी करणार, एका जेवढं लवकर चालणार, महाराजासारखं वागायचं थोडं पाहिजे, बलवान होत असं बलवान. समाज उंची होते, शेतकऱ्याचा बलवान भाव यांना मिळून देऊ, यांचे भाव वाटत आपले वाढवले, आपल्या सगळे मोठे यांचे खताचे वाढवले, काही दादा नाही खतच नाही, गोळा नकून काढल्या. मराठी कसं कमावायचे ते पुरेपूर समोर त्याला डोकं आलेलं. मराठ्याने जर व्यवसाय सुरू केले ना, समाजालाही व्यवस्थित मान मिळेल, समाजालाही व्यवस्थित त्याचे भांडवल आणि समाजाही लुटला जाणार नाही. मग आपल्यालाही तिकडे आपल्या लोकांनी वाढत नाही. आपल्याला पाणी आणणं गरजेचं आहे, आपल्याला भेदभर मिटवणं गरजेचं आहे. म्हणून मी साहेबांनी होते, कारण मला म्हणून साहेबांनी चाललंय नाही तो वादाला आपल्यासाठी भांडायला भांडवल जातात शिकवची भांडण म्हणलं घेऊन जा आपण आहे बघा शांत म्हणले नाही नको त्या नको आपल्या करायचं म्हणून ना, म्हणजे सगळ्याच समाजात शक्यतो सगळ्या समाजात नसतं आपल्याला नाही. जे जर म्हणलं ना हे किंवा जायचं नको काय माहिती आहे आपल्याला सगळे बदल करायचे. समाज इतकं उत्तर जायचं ना, अडचणातून घेऊ, व्यवसायातून घेऊ, शेतीमाला भावातून घेऊ, वेगळे आपल्याला प्रोजेक्ट काय आणता त्याच्यातून घेऊ, शासनाचा ऐकून धंदे जाऊन प्रोजेक्ट निकासन ते नुसतं कामावर होतं. आपल्याला काय काय उभा करता येईल. तुम्हाला हिंगोलीला सांगतो, खाजगी बाजारपेठ उभारली, शेतकऱ्याला टॉपचा भाव देतोय आणि त्याचाही व्यवसाय विकसित झाला. माल आपला ते दुसरं कळेल, कारण आपल्या डुबाडुबी आपल्याला निवड पाहिजे. आपल्या जर कोणत्या आरोग्याची मदत केली ना, एक महिना लेट कोणते त्याचा आरोग्यच मागायला आपण एखाद्या आपल्याला आरोग्य केलं आपण त्या वेळी दूध घेऊन जातो ते हे इथून पुढे असं करायचं नाही. इतकंही मनाला वागायचं ना, शेतो राहील समाज पुढे नाही का खूप मोठा बनवायचा. आपल्या शेजारचा माणूस जर श्रीमंत होऊ शकतो, आपण काय होऊ शकत नाही याच्यावर सुरुवात करायची. मराठी नाही चालणार. आपल्या शेजारचा व्यवसाय मारुडी समाजाचा तेवढं पुढे जातो तर मराठ्याचा पुढे कसा जात नाही. त्याच्यात काय खोडी आहे त्या खोडीवर करायला शेजारचं पोरगा डोंगर लागतं आपला झाला त्याचं आरक्षण उत्तर त्याला आरक्षण आणलं असे उत्तर शोधायला सुरू करा. पैसे तिथं आले की मस्ती नाही करायची. रोडला त्याला तिकडच पडला अजिबात नाही. मानवाजवळ पैसे कोणते इतके असते ते घोटाळा केला दिसला भाऊ परंतु आपल्या पाटील या पाटील मध्ये गेली दुसऱ्याला उधार घेऊन गेला. परत ते चहा पाहिजे मराठी तुम्हाला मराठ्याच्या कोणाची इकडे त्याला दिसलाय का आपल्या ठेवा कापाने शेतात मध्ये ना मराठी शेतात मध्ये ना शेळी हा आपले गुरुजी ते शेळी गुरुजीचा पगार सगळा त्या स्तुती करतोय. त्यांना नाव नाही घेतली, त्यांना नाव नाही घेतली स्तुती करतोय. कसं काम करून घेतलं त्यांना माहिती कवाच लागला नाही. मी आणि ब्राह्मणाचं मराठाचं लग्नच नाही होईल. सांगतो मी बघितलं म्हणतोय मी म्हणतो मला मी बघितलंच नाही. तुम्ही कोणी कोणी बघितलं तुम्हाला बघितलं किती कला आहे विचार करायची गोष्ट त्या सगळ्याच आपला संसार घेतला 3 महिन्यात लग्न पत्रिकान डीजे मग ते वेगळं नोकरी पुण्याला डीजे नवरदेव आपण यायला हलक्या आपल्या बाजारात कोणत्या शोधा माझ्या हे शोधा माझ्या फालतू गोष्टी बंद करा.
पैसे उरले घ्या आपल्या म्हाताऱ्याचे मी तिच्या म्हाताऱ्याचे धंदा टाकायचा ना आम्हाला उडा नको भांडा नको काय नको आपल्या म्हाताऱ्याला काढतो पैसे आपल्या म्हाताऱ्याला म्हणायचं तू काढ पैसे आम्हाला व्यवसाय तो एक कोणती सुखात राहील मी सुखात आम्ही तो करून धंदा चालेल बदलाव लागणार आहे आपल्याला म्हणजे पोरग मेली पोरगी मेली मोहन पिशेला आणि आपल्या हर पण उद्यापासून हाराचं ढिगलं पडायला 100 रुपयाला 200 रुपयाला 500 रुपये हरित असं नाही ते बुके बंद ते शाल बंद नाही झालं कोणती कुकू लावायचं आपली दिशाने बंद सगळं 1 रुपया सुद्धा वाया जाऊन द्यायचं नाही समाजात गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये होतो ते डॉक्टर पदरून गेलं की मला मोठे कंपाऊंडर इंजेक्शन ते आणायचं ऐवजी ते बुके खूप घ्यायला 15,000 एकच कंपाऊंडर नाही बघितलं मग आता मी आलो तो मला इंजेक्शन देता येत नाही मग काय झालं ते सांगा ते म्हणे हरड बुके खाली नाही आला म्हणजे चौथ्या तळावर खाली न्यायची आणि ते चौथावर येते 14 कंपाऊंडर इकडंच होते मला ढेकलं पहिले पटले तिथं बाहेर समजलं ते बंद आजपासून ते पुरं बंद करायचं मला अजिबात हात पुरा दिसायला पाहिजे काहीच नको ते शाल सुद्धा नको नाही झालं तर आपलं कुकू लावायचं आपले देवळी तुकाराम महाराजांचा नाही झाला तर आपला मुक्का आहे बस तो आपला बाबा वाजायचा नाही आमचे एक लोकांना नव्हतो पहिलं गाड्याला 6-7 झाले त्यांना माहिती येणार मराठीतून कोणतरी येणार आहे मराठ्याला लई कळ आहे हाराचा फुलाचा घेऊन जाते बरोबर आले घेऊन तिने बंदच करून टाकतात पुन्हा आमचे निघणारा कोण आहे त्यामुळे काय करायचं नाही ते बोलत फिरत सगळं बंद ते बंद करून टाका सगळं काहीच नको समाजाची एक गोष्ट वाचायला शिका तिथं जाऊन ते टाकले जाऊ बंद करा 100 रुपये वाचते तुम्हाला हारातुरा द्यायचं ना तुम्ही ठरवून घ्यायचं जरा पाटलाकडे जाताना शाळेचे 100 गुलाबी 200-300 नारळ थोडे द्यायचा 25 रुपये चालेल हा बरं 20 रुपयाला आलं विचार कसा गावात ठरवा कोणाच्या लेखी पुस्तकाने कुणाला कपडे शाळेचा ड्रेस 10,000 येणार तुम्ही 10,000 असेल धरले तर 4-5 हजार जाईल 4-5 हजार ते 4-5 पोराला कोणाला कपडे गरीबाच्या लेकराला शाळा झाली होते लागलं का पुण्यात त्यांची ऐकत नाही एकटीच मंडळी आता नवरा किंवा भाऊ किंवा पोरगा म्हणत पडे त्यांना घालाय त्या आयुष्यभर तुझा पैसा विचारायचा आयुष्यभर हे बंद करायचा समाज आपल्याला ना वेगळ्या पद्धतीने डेव्हलप करायचा क्षेत्रीय म्हणून सुद्धा कारण लढावा लागेल आपला हा त्याचे मग भेटणं पण व्हायचं नाही सुधारायचं पण उंचीवर जायचं पण समाजाची शान प्रतिष्ठा वाढवायची पण आणि छत्रपती शिवाजीचे विचार करून मर्दाचा लढायचा सुद्धा कारण अन्यायाच्या विरोधात आपण लढलो कोणीच करू शकत नाही आता महाराष्ट्रात टेन्शन नाही होत राहील मी उद्या जरा प्रमाणपत्र बघतो त्याच्यावर परवा त्याला डाव सांगतो तुम्हाला काय करायचं त्या प्रमाणपत्रावर रद्द थांबा काय करतो ते बरोबर त्याच्यावर डाव चालले तो काय कसं मोठ ठेवून मध्ये जातो दम नाही त्यांना प्रमाणपत्र नाही गेला असेल तरी सुरू होईल प्रमाणपत्र पुढचा डाव काय काय करणार आहे ते मलाच करावं लागणार आहे मी आहे ना मी बरोबर करतो सगळं तुम्ही काही टेन्शन नाही नाही केसाला सांगितलेलं आहे नुसतं ते दोन नगर लोक आणायचं
लय जवळ आलं टप्प्यात मला आता इथे पाहिजे लय लांब मुंबई जावं लागलं. आणि मला नाही वाटत यावेळेस काही करून फडणवीस साहेब मराठी शिकायला करते म्हणून नसता राजकीय करिअर खलास. समाजापेक्षा मोठा कुणी नाही. भाजप नाही, काँग्रेस नाही, राष्ट्रवादी नाही, शिवसेना नाही, काँग्रेस नाही, केसराव नाही. जातीपेक्षा मोठं कुणी नाही. हे एकदा सुविधा लागलं मराठवाड्याचं गॅजेटियर आणि पश्चिम महाराष्ट्राचं गॅजेटियर एकदा सुविधा लागलं एकदा दिल्ली जातो. आनंदाचा सोहळा, आनंदाचा सोहळा अरे बघायला पाहिजे रे. मला एक सांगा नुसता इतिहास आहे कुठे पेरे का? फायदा नाही. आपल्याला काय करायचंय ते महत्वाचं. तिथं मागणी नाही, आरक्षण नाही, मागणी घेऊन नाही चालू आपण अजिबात. हे बघा आपल्या राजांनी अट्टेपार केले केले अफगाणिस्तान पर्यंत अटक दिल्लीला सुद्धा गेला पाहिजे. पुढे बैठकीला कोणाला माहिती बघायला पाहिजे त्याशिवाय मजा नाही. आपल्याला बऱ्याच बांधवांनी मुंबई आपल्याच बघितली नव्हती, मस्त बघितली नाही. आयला मला पाहिले मुंबई घालवा ती बॅरिकेड आला होतं पळवलं म्हणून मला माहित नव्हतं चाका असतो त्याला म्हणून. खरं सांगू आम्ही खोटं बोलून. त्यांच्या म्हातारे बाबा बसले, एक आपले पोलीस भाऊ आले आणि त्या पोलीस बांधव सांगितलं बाबा तो बाजारला ते म्हणजे नव्हतं एक चेक करा तुमचं भाषा असते. मुंबई जिवंत केली मराठीने विचाराने जिवंत. एकही माय माऊलीला त्रास दिला माझ्या मराठीने. याला मध्ये संसार मुंबईच्या सामान्य माणसाला सुद्धा नाही, कोणालाच नाही. योग जातो तो भाषेला पाठ्या द्या कोणालाच आला. कुणी भोगवले होतोय माझ्याकडे माणूस आला नावाने सांगा तो मला मग त्याचा व्यवसाय सांगतो आपल्याला माहित नाही काय असं ते सांगितलं मी सांगतो. ते म्हणजे मी आज पहिल्यांदा बाहेर आलो, मी परदेशात जातो, दुसऱ्या राज्यात जातो. तर मुंबईत आल्याच्या नंतर विमानतळावरून डायरेक्ट घरी कोण होतं पण माहिती आम्ही व्यस्त करतो शिकायला सांगायला मग तो काय काम मागितली तुम्हाला एक गोष्ट सांगायला मला काय वाटतं आवडलं ते द्यायला होतं ते जमलं त्याची ते मला व्यासपीठाच्या खाली गेलं तिथे जाता मग तुम्हाला चालू तुम्ही काय राहणार ते म्हणे माझ्या दादाच्या पुढं नारळ होता माणसं चढल्या एक नारळ ठेवून द्यावा मग बघितलं म्हणजे नारळ पण आता त्याला चाकू टाकला ना कापायला मी बघत होतो थोडी तरी खालच्या गेले खालचं म्हणे इथून तिथून लोकांनी सगळं कशी गेले त्याला भाड्यासारखं त्याच्यात भातला पाणी तेवढं सांगा आनंदी झालो म्हणजे जे मुंबईला दोन गोष्टी पाहिजे त्या नोकरीला जाणं आणि घरी येणे तेव्हा हे तरी याच्याही कोणीतरी जीवन काही भांडवला बॅरिकेडला बांधल्या सोली लोक अडवण्यासाठी लोक बांधायचे पहिल्यांदाच बघितलं जॉबात बोलतो बाबा दिवस मुंबईला ठेवलं आनंदी मुंबईला ठेवलं पार्ट्याच्या पोराने आणि आनंदच वापस आहे त्याने सेवा केल्या म्हणून आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं काय करून पुढं बघितलं नुसतं ऐकून उपयोग नाही. एक दिवस आपल्या राजाच्या पाऊल पण आपल्या राजाचे पाय
कुठं कुठं लागली ती भूमी पवित्र नाही, आपल्या भावाच्या भेटी होत नाही. महत्वाचं सांगतो मुद्दा तुम्हाला, आपल्या बापापासून आपल्या लेकरू जर दुरावलं हरवलं आणि ते 20-25 वर्षाने त्या बाबाला भेटावं, करोड मीटर मारून दोघं आनंदात भेटते. आपले भाऊ मध्ये दिसलाय, राजस्थानला आहे, आपले भाऊ पाणी पडलाय हरियाणा राज्यात आहे. आपल्या बेटी 100-100 वर्ष होत नाही, ती गाठी बेटी कार्यक्रमाविषयी ठेवा. आपण आई बापाला भेटल्यासारखं, बाप लेकाला, लेक बापाला, बहीण भावाला, मावशी काका चुलते एकमेकाला भेटल्यासारखं आपण राज्यातले मराठी एकमेकाला कळकळून एक मागू. हरियाणाच्या भावाला आपण बघू, हरियाणा आपल्याला बघल, महाराष्ट्राच्या भावाला राजस्थानचा भाऊ बघल, मध्य प्रदेशच्या भावाला महाराष्ट्रातला भाऊ येतो, गोव्यात मराठी तर मराठ्यांना दिल्लीत एकत्र जमू आपण सगळे एक मोठा आपण आपल्या भावाच्या कामगाराचा सोहळा मोठा घोटाळा आहे. बिहारमध्ये येत आपण, उत्तर प्रदेशमध्ये येतो, बेळगाव कर्नाटकला आहे, आंध्र प्रदेश तेलंगणाला आहे, तामिळनाडूला तंजावर सारख्या ठिकाणी मोठमोठे शिखर आपले बंगळूर सारखे बसले. तिथे आपण राज्यातल्या प्रत्येक भागात आपण मराठा समाज याचा कुठेतरी देशाला माझा मराठा कळून एकमेकाला भावांना आपण कळवून मिठ्या मागू. 50-50, 100-100 वर्ष नाही भेटी आपण कुठेतरी सणावाराला आपण कुठं नोकऱ्याला असलो, आपल्या गावात यात्रा असली तर आपण नोकऱ्या सोडून यात्रेला यावं लागतं. काही गावात कसा नाही, लग्नाला पाहुणे सगळे जमते नसता, दादा 5-5 वर्ष भेटी होत नाही, आता कोण म्हणून सोडून द्या. पण ही परिस्थिती आता कोणालाच नाही. आपले शक्य भाऊ येते सगळे जवळपास 28ला कमी भरणार नाही, आपण 28 करोडच्या आसपास आपण देशात क्षेत्रीय मराठी दिसत नाही. आता जसं मराठी दिसली, दिसणं सुद्धा गरजेचं आहे. असून उपयोग नाही. आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलंय. आपल्या राजाने पुढं ती दिवशी फडकतोय पुढं ठेवलाय, आपण प्रत्यक्ष बघितलं पाहिजे. जीवनातला एक दिवस आपल्या राजासाठी, आपल्या राजाच्या स्वराज्यासाठी, आपल्या भावासाठी, आपल्या मराठासाठी एक दिवस आपल्याला आपण सुरू केलंय. सांगितलं नाही फक्त तारीख राहिली, तारीखाला लाभ घेऊ तर आपलं हे अंमलबजावणी आधी बघायचं नाही. मस्त फिरले तर गेले कोणी काय घ्यायचं नाही, सगळं गाड्या वड्या नाही घ्यायचं, काय लई फिट नाही. आपलं फक्त 3 दिवस खायला घ्यायचं. अधिवेशनाच्या सभेचे 1 दिवस आधी 3 दिवसाचे ग्राउंड बुक करायला सांगितलं आपण तिथे मारले तर झाले तिथे हिंदी होती म्हणलं आव नाही आलो ते म्हणजे सगळा देखील ठरवून ते दोन्ही ठिकाणी लागतो झोपणे ते म्हणजे काहीच बघून देतो फक्त आव म्हणजे आलो आम्ही एकदा माझा मराठी काय नाही काय नाही काय 3 दिवसाचं खायचं घ्यायचं पिशी ताण नाही देते ना नाही ते तापस आहो कधी त्याला भाकरी व्हायचं नंतर काय म्हणा काय गेलं तुम्ही आधी पाहिला म्हणून पाडले नको हरियाणा लई श्रीमंत मराठी येतो आपल्याला हरियाणाचे मराठी एवढं दुखणार होणार इतके श्रीमंत आहे. त्यांना काय 6 किलोमीटर दिल्ली लागेल तेवढं काय मानते ते, पण हिंदी या तालमेल पडता नाही लई घर मागितले हो. त्यामुळे पण ते
लई आले राजस्थानचे, मध्य प्रदेशचे, उत्तर प्रदेशचे, दिल्लीचे, गुजरात राज्यात लई येते. पण जवळ तिथं हरियाणामध्ये काय करणार नाही पडणार. पण आपला सावध करायचं, आपलं सगळं घ्यायचं. 3 दिवसाचं जाऊन बुक करू. एक आपल्याला असं गेला म्हणजे आदिवेश मला आणि एक आज दिवशी पोटे जायचे झोपायच्या पडत पडल्या ग्राउंड. त्यासाठी ते ग्राउंड 2 एक म्हणजे झोपायला घेतो आपण सगळे अगोदरच्या दिवशी, सगळ्याच्या दिवशी. आणि त्याच दिवशी काही रेल्वे लागल्या दुसऱ्या दिवशी आला तर झोपते परत तेच ग्राउंड. सगळ्या झोपायच्या सगळं झालंय पोरा. पुढं जा म्हणलं का पुढं जाते. त्यांना म्हणलं मागून दमाने सगळ्या पोलची गाडी कवाय मला त्यांनी भाऊ येऊ पण एकच काम करावं. पुंगाने फोन करा. पुंगाने काय पुंगाने माहिती काय ते म्हणजे असे लांब लाईन झाली. आमची पण हातात धरले सर्व धरले ते पळत येऊन काय ते काही बोला. पण आमचा म्हणजे त्याचं बुद्धी घरी पण टाका सगळं माझ्या कुठं जाते कुठून माघारी येते. कुठं जाते सगळं माहित झालं. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. याच्या पलीकडे विनोदाच्या पलीकडे सांगतो तुम्हाला समाज शांत करून सोडायचा, हुशार करून सोडायचा. इथपर्यंत